ते 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही काय आहे, त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे. आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही. एवढं सहज ते येतात. 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं. त्यापैकी एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले, ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू. आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील. आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात, कारण ही सवय बारामतीकरांना आता 30-35 वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे. बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना, जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना. दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. दुसरं, हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय. आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा इथं चालवतो, तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो. जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो. जर कुणाची काय अडचण असेल, कुणाची काय लाईट तुटली असेल, काय रस्त्यावर काय प्रॉब्लेम असेल, कोविडमध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं, कारण तो दुधाची डिलिव्हरी तो तिथं करत असतो. म्हणजे शेवटी गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं. आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत. त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांवर. ते शेवटी भीतात. आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात. त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केले जात असतील तर मग 1-2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे. त्याच्यामुळं मी पण त्यांना जबाबदार धरत नाही. म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते. जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचंय आणि या मोठ्या लोकांच्या नादी लागायचंय. आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जातंय. हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं, विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे त्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण बघायला मिळतंय. तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन, आवाहन करीन की ह्या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोक